Good morning, guys. Good morning and welcome to new video, new vlog and new channel. यांनी कोणी सबस्क्राईब केलं आहे, थँक्यू व्हेरी मच. टुडे वी आर स्टार्टिंग अवर जर्नी ऑफ रेकॉर्डिंग अवर लाईफ. तो आजचा पहिला दिवस आहे. कालच आम्ही रत्नागिरीवरून पुण्याला ट्रॅव्हल करून आलो आहे आणि आज फर्निचर अरेंजिंग करण्याचा एक मोठं टास्क आम्हाला करायचा आहे. Day one of संसार. डे वन ऑफ हा आहे व्ह्यू. करंटली आय एम स्टँडिंग इन बेडरूम गॅलरी. रूम टूर आम्ही तुम्हाला नंतर देऊ, कारण आता रूम टूर देण्याच्या लायकीचा रूम नाही आहे. सर्व आम्हाला खूप Step आहे कसा अरेंजमेंट करायचे, सर्व साफसफाई तर केली होती आम्ही, बट फर्निचर काहीच नाही आणि सर्व सामान इकडे तिकडे पडलेलं आहे. सो फर्स्ट आम्ही जातो नाश्ता करायला, कारण भूक लागली आम्हाला चप्पा. त्यानंतर आम्ही जाणार आहे फर्निचर गोळा करण्यासाठी. लेट सी काय काय फर्निचर आम्ही सिलेक्ट करतो आणि काय काय आम्हाला फर्निचर आवडतं, आणि ते फर्निचर अरेंज केल्यानंतर एक टूर तुम्हाला मी देईन. सो लेट स्टार्ट. सो मयू हॅज ऑर्डर्ड पावभाजी आणि मी ऑर्डर केलेला आहे आलू पराठा. आलू पराठा अजून आलेला आहे. अँड दिस इज आलू पराठा. स्किल बघा गाईज, स्किल. इथे गाडी पार्क आहे. एवढ्याशा जागेतून गाडी काढत आहे सिद्धेश. होऊ दे. हां, बस 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 बस. तिकडे लागेल ना का. नाश्ता डन गाईज. कसा होता नाश्ता? एकदम टेस्टी. आत्मा आमचा तृप्त झालेला आहे. जेवणाच्या टायमिंगला जरी मी नाश्ता केलेला असला तरी नाश्ता एकदम होता. सो नाश्ता डन, पेट पूजा डन. आता एक एक करून फर्निचरची दुकानं आम्ही एक्सप्लोर करणार आहोत. या. Let's go. काय काय बघायचंय? काय सगळं बघायचंय? बघणार आम्ही. हा? पण मेन काय बघणार तू? मेन कपाट. कपाट आणि आणि बेड. आलं पण पहिलं शॉप आलेलं आहे गाईज, रॉयल फर्निचर. छोटा वाटतंय मला. छोटा पाहिजे. हे एवढं ना? बघ, हे एवढं. म्हणजे गाईज हे कपाट मला आवडलं, बट महिला ते आवडत हे नाही. मला छोटं वाटतंय. हां, अरे आपले कपडे खूप 4 असतात फीटचं आहे ना. ते. कपडे खूप असतात. आपण कपड्याची घेतलीच नाही आहे. तुझं सकाळी हात कुठे लागलेला? बरोबर आहे, एवढी साईज. तेवढं बरोबर आहे. ते माहिती आहे ना, मध्ये भिंत आहे होय, त्याला होय. अर्ध्यात. रवीला हे कपाट आवडत आहेत गाईज, बट हे दे आर टू एक्सपेन्सिव्ह. गाईज एका दुकानातून जाऊन आता आम्ही शेजारच्या दुकानामध्ये आलेलो आहे, बिकॉज वी वॉन्ट टू सी सम व्हरायटी. मयूला करायचे आहेत कलर कॉम्बिनेशन थीम. काय बोलतेस मयू? हो, कुठले कलर कॉम्बिनेशन करायचे? कलर सगळ्या फर्निचरचं सेम पाहिजे. असं व्हरायटी नाही घ्यायची, वेगवेगळे एकदम चंकी फंकी नाही करायचं, ॲस्थेटिक करायचं. गाईज वी आर थिंकिंग ऑफ धिस कबर्ड आणि त्याला मॅचिंग हा बेड, किंग साईज बेड. व्हॉट यू थिंक? आणि तो वाला तो बघ, तो तिकडे 2 आहेत ते. व्हॉट डू यू थिंक? मला चालेल, मॅचिंग होतं. हे नको ना असं एकदम पांढरं. नको नको, एकदम ते खराब होतं. हे एकदम गाईज
उन्हाचा तडाखा एवढा पडला आहे, लिटरली चटके बसत आहेत अंगाला. आणि त्याच उन्हातून आम्ही फर्निचर शॉपिंगला बाहेर निघालेलो आहे. लिटरली गाडी तापून वाफा निघत आहेत. बट वी हॅव ओनली टुमॉरोज डे लेफ्ट. आफ्टरवर्ड्स चालू होतं आहे ऑफिस. सो जे काय करायचं ते आज आणि उद्यामध्येच करायचं आहे. शिजून निघतो आपण रे. शिजून उकडलो आहोत आम्ही काहीच. अंडी बॉइल्ड एकसारखे उकडलो आहेत आम्ही. हा नको आहे, पी ना, देते तर पी ना. हा नको आहे, नको. अगरबत्ती के लिए छोटासा हाँ देव ठेवायला एक रेड कलरचा कापड आणि देवाला एक वस्त्र. देवारा आणि पूजेचे साहित्य फायनल करून आणि पुन्हा एकदा शेवटच्या फर्निचरच्या शॉपमध्ये गेलो. परफेक्ट आहे ना बघ. खाली हो. स्पेस, पाय बी सोडायला पण हे होईल. आणि अजून आत जातो काय बघ. हां, अजून आत पण जातो, व्यवस्थित आहे. तिरका वाटते हे थोडंसं स्लायडिंग आहे. होत आहे. बरोबर आहे ना. हो, हे असं पण होईल ना थोडंसं मानेला. हो, म्हणजे पाठ सरळ राहील असं मला वाटतं. भरपूर आहे, मोठा आहे ना. मोठा इकडे सिद्धेश लोळू शकतो. हो, मोठा बेड आहे गाईज. मॅचिंग करूया वॉटरप्रूफ आणि हे नाही. होय, हे ह्याची रुंदी कमी आहे, ह्याची रुंदी मोठी आहे. दोन माणसं म्हणजे अगदीच बळे हा खूप मोठा आहे हा खरं. सो गाईज, फर्निचर फायनली वी हॅव फायनलाइज्ड. बेडरूमचं फर्निचर आणि मयूरचा वर्किंग डेस्क फायनल केलेला आहे. डिलेवरी विदिन हाफ अन आवर होईल. सकाळपासून उन्हामध्ये करपटून आम्ही गाडीमध्ये 11:30 पासून फक्त नाश्ता केलाय विदाऊट जेवण. सो दिस इज द गाईज, दिस इज द रिअल स्ट्रगल ऑफ नवीन संसार. असं फर्निचर फायनलाइज जास्त विचार करायचा नाही गाईज आयुष्यामध्ये. आणि निगोशिएशनच्या नावाने सिद्धेशला अंडा. निगोशिएशन मयूरने केलेलं आहे. मी बोलल्यावर त्याने दुकानदाराने पैसे कमी केले. सिद्धेश हा 26,000 हो. अरे असं कसं अग्री करतोस तू? बोलायला पाहिजे ना, तर ते कमी करणार. असं बाहेर निघून जायचं म्हणजे कमी करतात पैसे. कसं असतं माहिती आहे, जे चिकूपणा करतात तर त्यांच्याकडे लक्ष्मी राहत नाही. असं काय नसतं, असं काय कधी पण बघ. बस. जे पैसे खर्च करत नाहीत ना त्यांच्याकडे पैसा वापस लौटून येत नाही. पण मग तू काय व्हॅल्यू प्रॉपर दिली पाहिजे. झाली व्हॅल्यू ना प्रॉपर. पे करायला माणूस चांगला वाटला मला. असं अंदरची फिलिंग आली मला की तो माणूस चांगला आहे. एक्स्ट्रा मनी नाही पे करायला. मग काय बाकीच्या दुकानात फिरलो तेव्हा मला माणूस चांगला वाटला नाही. सेलर्स नाही ते पण याने प्रॉपर माहिती सांगितली नाही, आपल्याला. पण ते पहिला दुकानदार पण बोललेला जाताना की नाही कमी करतो पैसे. कमी करतो म्हणजे तो तसं कमी नाही, त्याने केलेस. माहिती सांगितलं ना व्यवस्थित. ह्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं भुसा आहे, कुठलं वूड आहे, हे सगळं माहिती व्यवस्थित त्याने सांगितलं. तुला काय कळलं? मला कळलं ना, काय आहे? मला कळलं. सॉफ्ट वूड, हार्ड वूड त्याने सांगितलं व्यवस्थित. ओके. सोसायटी आपली सोसायटीची इथे दाखव ग QR कोड. हो सॉरी, लक्षातच आहे. काहीच आमच्याच सोसायटीमध्ये आम्हाला जाण्यासाठी QR कोड दाखवायला लागतो. गेट ॲप. अयो झालं. हो Z+ सिक्युरिटी आमच्या सोसायटीला. अंदर कोई नहीं आ सकता गाइस. इवन डिलिव्हरी बॉय आला तरी पण रिक्वेस्ट टाकावी लागते त्यांना. मग आपण ॲक्सेप्ट हा अप्रूव्हल दिलंय. आलात का तुम्ही? हां हां दिलंय अप्रूव्हल. आली गाडी खाली आली. हां हां ठीक आहे. गाईज आमचं फर्निचर आलेलं आहे. ती बघा गाडी खालून येते. दिसली का?
लेट्स गो. 2 होते ना. स्लिपिंग डिरेक्शन आम्ही ठेवत आहोत. इकडे कुठे आहे? ही पश्चिम, पूर्व. सो ही पश्चिम, इकडे पूर्व आणि इकडे गॅलरी. कपाटाची उंची गाईज प्रॉपर बसलेली आहे. ॲक्च्युली इथे एक पिलर आहे. दॅट इज वाय वी वर कन्सर्न अबाउट हाऊ इट विल फिट, बट इट हॅज प्रॉपरली फिट. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटूया पुढच्या एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.